नमस्कार सर्वांना, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी जाणार आहे आता ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहणसाठी। तर आमच्या शाळेची म्हणजे इथल्या जिल्हा परिषदची शाळा आहे आमच्या इथं। तर लहान मुलांची प्रभात फेरी आली, तर तुम्हाला ते दाखवते व्हिडिओमध्ये काढून। तुम्हाला नक्कीच आवडेल आमच्या इथले म्हणजे कशी असते प्रभात फेरी। तर आत्ताच आले ग्रामपंचायत मध्ये, ध्वजारोहण झाला आणि लगेच आले। मॅडम म्हणत होत्या म्हणजे आपले ग्रामसेवक की थांबा फोटो व्हिडिओ काही नाही काढलेले। तर मी म्हणलं राहू द्या, ध्वजारोहण झाले आणि यांना पण बाहेर जायचं होतं आणि घरी पण कोण नाही, पोरं गेले शाळेत आणि इथल्या मराठी शाळेत पण खाऊ द्यायला जायचे। त्याच्यामुळं म्हणलं नाही का ना, थोडा उशीर झालता, त्याच्यामुळे मी लवकरच आवरलो होतं, पण तिथं थोडा उशीर झाला सगळे जमा व्हायला। तर पण झाला टाइमामध्ये नाही का ध्वजारोहण, त्याच्यामुळे लगेच आले आणि आता इथल्या शाळेमध्ये जायचे खाऊ वाटत। आता बघू मी जाते किंवा मग भैया आला शाळेतून लवकर तर त्याला पाठवते इथल्या शाळेत। तर इथं आपल्या शेजारीच आहे आपल्या मराठी शाळा, तर आमची पोरं तिथंच होती 7वी पर्यंत माझी दोन्ही पण। तर आता एक दौंडला आहे 11वीला, तर तो काय गेला नाही। मग त्यांनी इथल्या आमची इथं म्हणजे थोड्या मोठ्या मुलांची शाळा आहे, हायस्कूल 8वी ते 10वी पर्यंत। तर मग तो म्हणला मी तिथल्या शाळेत जातो ध्वजारोहणला, तर तो तिथं गेला आणि बारका पण तिथंच आहे शाळेला, 9वीत आहे तो। तर त्याच्यामुळे लगेच आले मी, कोणी नसल्यामुळं घरी। तर परत सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।